आणि एक महत्त्वाची बातमी आहे ती भिगवणमधून। भिगवणमध्ये आई भावाला मारहाण करून मुलीचं अपहरण करण्यात आलं। डोळ्यामध्ये लाल तिखट फेकत आई आणि भावासमोरच या मुलीचं अपहरण करण्यात आलं आहे। हारून शेख, अयान हारून शेख यांच्या विरुद्ध आता गुन्हा दाखल झालाय। मुलीच्या अपहरणानंतर हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत। टायर जाळून या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला। आरोपींना अटक करण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे। पुण्यातल्या इंदापूरमध्ये भिगवण बाजारपेठेतनं एका मुलीच्या डोळ्यात मिरची पूड फेकत अपहरण करण्यात आलं। महत्त्वाचं म्हणजे आई आणि भावासमोरच या मुलीचं अपहरण करण्यात आलं। या प्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। झहीर हारून शेख आणि अयान हारून शेख अशी आरोपींची नाव आहेत। पीडित मुलगी तिच्या आई आणि भावासोबत भिगवण बाजारपेठेत आली होती। याच वेळी आरोपींनी त्यांची गाडी अडवली। पीडित मुलगी आई आणि भावासोबत जाताना तिच्या डोळ्यात मिरची पूड फेकली। आरोपी मुलीच्या आईला मारहाण केली आणि मुलीला घेऊन ते पसार झाले। आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची 6 पथकं आता रवाना झाली आहेत। अपहरणाचा गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये झहीर हारून शेख आणि अयान हारून शेख या 2 युवकांनी, या 2 आरोपींनी 21 वर्षीय मुलीचं त्यांनी अपहरण केल्याबाबत भिगवण पोलीस स्टेशनला आता गुन्हा दाखल झालेला आहे। विविध टोल नाके आणि रस्त्यावर असलेल्या नाकाबंदी याच्यातून या दोन्ही आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न सध्या भिगवण पोलीस ठाणे करीत आहे। मुलीच्या अपहरणानंतर हिंदू संघटना आक्रमक झाल्यात। पुणे सोलापूर रस्त्यावर टायर जाळून हिंदू संघटनांनी मंगळवारी रात्री रास्ता रोको केला होता। आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी भिगवण पोलीस ठाण्यासमोर हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही केली। दरम्यान आज भिगवण शहर बंदची हाक देण्यात आली आहे। भिगवण पोलीस ठाण्यामध्ये आज हिंदू जनआक्रोश मोर्चाचं 4 वाजता आयोजन करण्यात आलंय। मोर्चाला आमदार गोपीचंद पडळकर हे सुद्धा उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। पोलिसांकडून या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली आहे। काल मी, मम्मी आणि बहीण आम्ही 3 जण लग्न शॉपिंग करून घरी निघालो होतो। त्यामुळे त्यांनी आनंद हॉटेलच्या पाठीमागे विषमगृह शेजारी तिथं आम्हाला अडवून आमची चावीची स्विच बंद करून चावी फेकून दिली आणि आमच्या हाणमार केली आम्हाला आणि चर्चा टाकली आमच्या। आणि बहिणीला जात नव्हते त्या टायमिंगला मम्मी पॅक धरलं होतं। मम्मीला दानकेन मारलं त्याने आणि मग बहीण उचलून गाडीत टाकली। अशोक लेलंड त्याची गाडी होती, छोटा हत्ती, आणि त्यासोबत TVS रायडर